सध्या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आहे आणि अनेक ठिकाणी महायुती सरकार म्हणजे महायुतीच्या माध्यमातून निवडणुका पाहायला मिळत नाही, नगरपालिका असो नगरपंचायत असो. काय परिस्थिती आहे एकूण? ही महायुती सरकार हे येतानाच प्रचंड स्वार्थी लोकांचं घटनेची पायमल्ली करत पक्ष दोन फोडत सत्तेवर आलेलं आहे. त्यामुळे यांच्याकडून काहीतरी चांगली कामं करतील, महाराष्ट्राचं भलं होईल, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं भलं होईल अशी अपेक्षा आमची पहिल्या दिवसापासून नव्हती. महाराष्ट्रामध्ये आता या निवडणुकांमध्ये, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये यांच्यामधल्या आपापसातली साठमारी समोर आली. रायगडमध्ये एकमेकाच्या कार्यकर्त्यांच्यावर पिस्तूल रोखण्यापर्यंत यांची मजल गेली. नाशिक असो, संभाजीनगर असो, हिंगोली असो, महाराष्ट्रामध्ये असा एक जिल्हा नाही जिथं सत्ताधारी महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकारी नेत्यांमध्ये भांडणं नाही आहेत. हे फक्त पदाधिकारी कार्यकर्ते इतकं मर्यादित असतं तर आम्ही समजू शकलो असतो, पण आमदार आणि मंत्री यांचासुद्धा आता कोण्या दिवशी सभागृहामध्ये हे भांडणं मारामाऱ्या करतील सांगता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न, महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा प्रश्न आणि महाराष्ट्रातली सामाजिक वीण जी विस्कटवली यांनी, तर महायुतीचं सरकार किती दिवस टिकेल? महायुतीमध्ये एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, यांचं काय सुरू आहे नक्की? देवेंद्रजी फडणवीस कोणाला पाठीशी घालतायत? सुप्रीम कोर्टानं सुनवाई न घेतलेले 2 पक्ष फोडले यांनी, सुनवाई होऊ दिली नाही. आज मी तुमच्याशी बोलत असताना महाराष्ट्रातल्या एका मंत्र्याला न्यायालयानं 2 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा दिलेली आहे, तरी त्याचा राजीनामा अद्याप घेतलेला नाही. 2 न्यायालयांनी शिक्कामोर्तब केलं की खोटे कागदपत्र दिले, सरकारच्या कोट्यामधलं घर लाटण्यासाठी सरकारला फसवलं. 2 न्यायालयांनी शिक्षा दिलेली असतानासुद्धा माणिकराव कोकाटे नावाच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही. आपल्या बाजूच्या बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुखांची ज्या निर्घृणपणे हत्या झाली, त्या हत्येतल्या आरोपींच्या सोबत आहेत म्हणून ज्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला, ते धनंजय मुंडे आज दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. तुम्ही कोणाला पाठीशी घालताय? तुम्ही माणिकराव कोकाटे यांना पाठीशी घालताय. तुम्ही कोणाला भेटताय? तुम्ही धनंजय मुंडेंना भेटताय. संतोष बांगर असतील, संजय गायकवाड असतील, भरत गोगावले असतील, शिरसाट असतील समाज कल्याण मंत्री, यांची किती आरेरावी चालू आहे. महाराष्ट्राचं एक सामाजिक संस्कृती आहे, राजकीय संस्कृती आहे. आपण ज्या लातूर जिल्ह्यामध्ये बोलतोय, इथं खूप मोठे राजकीय सुसंस्कृतचे उदाहरण स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी घालून दिलेलं होतं. नुकतंच ज्यांचं निधन झालं ते शिवराज पाटील चाकूरकर असतील, शिवाजीरावजी निलंगेकर असतील, ह्या सगळ्या माणसांना एक राजकारणाला आणि राजकारण्यांना प्रतिष्ठा मिळवून दिलेली ही मंडळी आज आपण महाराष्ट्रामध्ये महायुतीमधल्या आमदारांच्या, मंत्र्यांची, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचं वागणं बघतोय, यांचं बोलणं बघतोय. मतदारांना धमक्या दिल्या जात आहेत. तुमच्या इथले नगरपालिकेला नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत ते म्हणले की तुम्ही निधी कुठून आणणार? म्हणजे आमच्या पक्षाला मतदान नाही दिलं तर आम्ही निधी देणार नाही. अजित पवार असंच म्हणाले, खुद्द मुख्यमंत्री असंच म्हणाले, एकनाथ शिंदे पण म्हणताय. मतदारांना धमकवणे, आपापसात भांडण मारामाऱ्या आणि हे सगळं होत असताना दिल्लीला ह्यांच्या वाऱ्या वाढलेल्या आहेत. 19 तारखेला या देशामध्ये गौप्यस्फोट होणार आहे. अनेक लोक यांची दुष्कृत्यामध्ये सापडणार आहेत. हे एका बाजूला. दुसरीकडे महाबळेश्वरमध्ये उपमुख्यमंत्र्याचं जे गाव आहे जिथं ते सुट्टीला जातात, तिथे दरे 12 ते 13 बांगलादेशींना पकडलं, ड्रग्ज पकडले, अंमली पदार्थ पकडले, छापा टाकला. अधिवेशन चालू होतं, काही सांगितलं नाही, आरोपींना सोडून दिलं. बांगलादेशी येत आहेत, ड्रग्ज, अंमली पदार्थ वाढत आहेत. हे सगळं होत असताना तुम्ही काही बोलत नाही. तर महाराष्ट्र हा उद्ध्वस्त करायचा तुम्ही का ठेवला बाकी अजून? असं नवीन पिढी विचारेल इतकं वाईट वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. पालिका निवडणुकीमध्ये 2 राणे बंधू एकमेकावरती टीका करतात. एकीकडे बॅगे सापडते, दुसरा आमदार तिथे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये त्यांना हजर करतो, त्यावेळी गुन्हा दाखल होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, श्री आदित्य ठाकरे असं म्हणतात की 22 आमदार शिंदे गटाचे ते भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत. कसं पाहताय शिंदे? एकनाथ शिंदे आणि कंपनी आणि अजित पवार आणि कंपनी ही मंडळी कुणालाही विकली जाऊ शकतात. स्वार्थापोटी ज्याने स्वतःच्या चुलत्याला फसवलं, स्वार्थापोटी ज्यांनी उद्धवजींच्या पाठीत खंजीर खुपसला, ही मंडळी यांचा भरोसा नाही. राजकारणामध्ये नीतिमत्ता, निष्ठा, पक्षाची विचारधारा याच्याशी काहीही अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा संबंध उरलेला नाही.
ते बाजारात उभे असतात. काल जसं IPLचं ऑक्शन झालं तसं यांचे आमदार लिलावासाठी कधीही उभे राहू शकतात. त्यामुळे ज्यांना तुरुंगात टाकायची भाषा केली होती त्या अजित पवारांना आज तुम्ही गृहमंत्री करताय. ज्या एकनाथ शिंदेंना तुम्ही हिंदुत्वाचं खरा चेहरा म्हणून सांगितलं त्या एकनाथ शिंदेंना तुम्ही आज धमक्या देताय. त्यांच्या आमदारांच्या घरी धाडी पडतायत, त्यांच्या मंत्र्यांच्या घरी धाडी पडतायत. त्यांना पालकमंत्रीपद तुम्ही द्यायला तयार नाहीत. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा आता 1.5 वर्ष होते येईल सत्ता येऊन, सुटला नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्ही सरकार म्हणून एकत्र आहात की नाही हे तुम्हालाही पण अजून माहीत नाही. अशी महायुती सरकारची परिस्थिती आहे. लातूरच्या परिस्थितीमध्ये आपण जर राजकीय परिस्थिती पाहिली तर लातूरमध्ये श्री अमित देशमुख यांचे निकटवर्ती मानले जाणारे विक्रांत गोजमगुंडे असतील किंवा माजी महापौर असतील चंद्रकांत बिरादकर, दोन्ही जण म्हणजे भाजपचं आणि काँग्रेसचं दिग्गज दोन्ही नेते गेले आणि आमदार अमित देशमुख असं म्हणाले की सैन्यारा तुमको बदला नाही आहे, मौसमदाराचा उठावा. याचा अर्थ कसं घ्यायचा? काँग्रेसची जी महत्त्वाची मंडळी आहेत ज्याला आम्ही बियाची कणसं म्हणतो त्याच्यामध्ये लातूर जिल्हा आणि अमित भैया देशमुख साहेबांचा समावेश होतो. विश्वजित कदम साहेब असतील, बंटी पाटील साहेब असतील, बाळासाहेबजी थोरात असतील, यशोमतीताई, या काँग्रेसच्या महत्त्वाच्या मंडळींना त्रास देण्याचं भाजपाचं धोरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून लातूर शहरामध्ये काँग्रेसचीच माणसं फोडण्याचं षडयंत्र भाजपा करते. ते विकत घेत आहेत. ज्यांनी स्वतःला विकण्यासाठी बाजारात उभा केलं ती माणसं अमित भैयांसोबत असली काय आणि नसली काय? त्यांनी जीव लावला हा त्यांचा दोष होता का? त्यांनी तुम्हाला संधी दिली ही त्यांची चूक होती का? त्यांचं बोट धरून तुम्ही राजकारणात आले, तुम्ही महापौर राहिले, अजून काय द्यायचं होतं तुम्हाला? तर निष्ठा विकणारी माणसं कधी ना कधी जाणार आहेत. अमित भैया देशमुख यांनी स्पष्ट सांगितलं की जाणारे कावळे आहेत, राहतील ते मावळे आहेत. राहणाऱ्या मावळ्यांसोबत लातूरमध्ये काँग्रेसचा झेंडा आणखी अभिमानानं येत्या निवडणुकांमध्ये फडकलेला दिसेल. येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस सत्तेत येण्यासाठी आपली काय व्यूहरचना असणार आहे? साधा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न जिथं आहेत तिथं आहेत. नगरपालिकाच्या निवडणुका आहेत, आता महानगरपालिकांच्या निवडणुका येतात. ह्या सगळ्या प्रश्नामध्ये काँग्रेस पक्षानं पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जायचं आमचं धोरण आहे. या सरकारनं जाती धर्मात भांडणं लावली, हिंदू मुस्लिम दंगे लावता येते, यांचे आमदार मुस्लिमांचा द्वेष पेरत हिंडतायत. यांचीच माणसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये विखारी विधानं करतायत. मराठा ओबीसी वाद लावला, ओबीसीमध्ये धनगरांमध्ये वाद लावला, आदिवासींमध्ये वाद लावला, एससी आरक्षणामध्ये यांनी वाद लावला. आमची प्रायोरिटी महाराष्ट्रातली सामाजिक वीण घट्ट ठेवणे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. ही पहिली प्रायोरिटी. दुसरी प्रायोरिटी महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न जिथल्या तिथं आहेत. कर्जमाफी देऊ म्हणले होते, दिली नाही. हमीभाव मागण्यासाठी तुमच्याच लातूर जिल्ह्यामधले एक शेतकरी नेते नौटंकी करायचे, पदयात्रा काढायचे, 8,000 हमीभाव द्या म्हणायचे. पाशा पटेल आज कुठल्या बेळात जाऊन लपून बसलेले आहेत. हमीभावाचा प्रश्न तिथेच आहे, कर्जमाफी तिथेच आहे. शेतकऱ्यांची सोयाबीन तूर तुम्ही हमीभावानं खरेदी करत नाही आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमचं प्राधान्य असेल. आणि शहरी भागामध्ये प्रचंड विळखा हा ड्रग्सचा झालेला आहे. आणि आत्ताच्या सरकारमधले मंत्री, आत्ताच्या सरकारमधले आमदार हे अंमली पदार्थाच्या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. उपमुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यापासून ते वाढवण बंदरापर्यंत, गुजरातच्या बंदरांपर्यंत हा ड्रग्सचा व्यवसाय माझ्या शाळा कॉलेज तालुक्यापर्यंत आलेला आहे. तुमच्या लातूरमध्येही शिक्षणाची पंढरी होती, ही शिक्षणासाठी गाजलेलं होतं. तर ड्रग्सचा व्यवसाय युवक पिढी आम्हाला वाचवायची, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करायचे आणि महाराष्ट्राची सामाजिक वीण आम्हाला उसवू द्यायची नाही. निलंगा नगरपालिका निवडणूक ही 2 डिसेंबरला होणार होती. तो निवडणूक आयोगानं एकूण 24 नगरपालिका पुढे ढकललं. निवडणूक आयोगाने भारतीय जनता पार्टीमध्ये काय आहे दिसतंय? आमचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी पुराव्यानिशी सांगितलेलं आहे. आजही त्याच्यावर उत्तर द्यायला भारतीय जनता पक्ष तयार नाही, निवडणूक आयोग तयार नाही. या देशाचा निवडणूक आयोग हा लोकशाहीचा पाया होता. निपक्षपाती निवडणुका होणे ही इथल्या लोकशाहीचा आधार होता. आत्ताचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाच्या घरचा घरगडी झालेला आहे. त्यांच्या सोयीचे निर्णय, आचारसंहितेमधून त्यांना सूट, पैसे वाटतायत. खुद्द उपमुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरमधून बॅगाच्या बॅगा भरून जाताना आम्ही पाहिल्या. मुख्यमंत्र्यांनी काल सांगलीमध्ये सभा घेतली, पुण्यामध्ये घेतली, पिंपरी चिंचवडमध्ये घेतली आणि मग निवडणूक आयोगाने प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यामुळं तुम्ही विखारी विधानं केले, निवडणूक आयोग बोलायला तयार नाही. निधीची धमकी देताय, निवडणूक आयोग बोलायला तयार नाही. मतदार याद्यामध्ये घोळ आहे, निवडणूक आयोग बोलायला तयार नाही. आणि ज्या भागामध्ये आपण अडचणीत आहोत तिथं वेळ मिळायचा आहे, माणसं फोडायचेत, पैसे आणायचेत, तर अशा ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या. त्यातलीच एक निवडणूक तुमच्या निलंग्याची. 20ला निवडणूक होणारी, 21ला निकाल जाहीर होणार आहे.
आज आपण निलंग्यात आलात. निलंग्याची एकूण परिस्थिती कशी वाटते आपल्याला? निलंग्यामध्ये आमचा विजय पक्का आहे. निलंग्यामध्ये जी हुकुमशाही आहे, जी दादागिरी आहे, निलंगेकरांना नागरी प्रश्नावर लढायचं आहे, विकासाच्या प्रश्नावर लढायचं आहे. मागची 8 वर्ष झालं, 3 वर्ष प्रशासक आणि 5 वर्ष भारतीय जनता पक्षाची, विद्यमान आमदार भाजपाचे आहेत. त्यांना इथं दाखवण्यासारखं काही नाही म्हणून ते आता अमित भैयांवर टीका करत निलंगा नगरपालिकेची निवडणूक लढत आहेत. त्यांनी हिशोब द्यावा कचऱ्याचा. पवार साहेब, सध्या ईडी सीबीआय जे असेल ते भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर लागत नाही, ते इतर पक्षाच्या लागते. ईडी सीबीआयचा गैरवापर होतो असं आपल्याला वाटतं. काल दिला ना, दिल्ली न्यायालयानं चपराक दिली ना ईडीला. सर्वोच्च नेत्या आमच्या सोनियाजी आणि राहुलजी गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना हेराल्ड दैनिकाच्या प्रकरणी, नॅशनल हेराल्ड दैनिकाच्या प्रकरणी कोर्टानं सांगितलं की तुम्ही साधा गुन्हाही दाखल केला नाही, तुम्ही तपासही केला नाही आणि तरी खटला चालवायचं म्हणताय, तर खटला चालणार नाही. मीडिया ट्रायल घेतली. नॅशनल हेराल्ड हे स्वातंत्र्य सैनिकांचं दैनिक होतं. इंग्रजांच्या विरोधात आम्ही लढत असताना आमचं मुखपत्र होतं. आज भारतीय जनता पक्षानं काँग्रेसला बदनाम करण्यासाठी सीबीआयपासून ईडीपासून काही न्यायालयाचा सुद्धा गैरवापर केलेला आहे. ही लोकशाही सर्वश्रेष्ठ आहे. मतदानामधून लोक दाखवून देतील. आम्ही मूळ प्रश्नावर जनतेच्या बोलायला सत्ताधाऱ्यांना भाग पाडणार, त्यांनी कितीही फाटे फोडू दे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आगामी निवडणुका जे होत आहेत किंवा आता काही नगरपालिकेचे झाले, त्यामध्ये राज्यात काँग्रेसची कामगिरी कशी राहील? हे बघा, काँग्रेस हा जनतेच्या प्रश्नावर लढणारा पक्ष आहे आणि आमची विशिष्ट विचारधारा आहे. संविधान टिकलं पाहिजे, लोकशाही, धर्मनिरपेक्षता टिकली पाहिजे, ह्या विचारावर आम्ही लोकांमध्ये गेलो होतो. याच्यासोबत जनतेचे मूलभूत प्रश्न होते, नागरी प्रश्न. नगर परिषद, महानगरपालिका ह्या शहरी भागामधल्या नागरी प्रश्नावर लढल्या गेल्या. आम्हाला पक्की खात्री आहे की सत्ताधाऱ्यांनी जो काही धुमाकूळ घातलेला आहे, 5-5, 6-6 वर्ष प्रशासक बसवले, प्रशासकाच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला, रस्त्यापासून, कचऱ्यापासून, नाल्यापासून महानगरपालिका, नगरपालिकेच्या शाळा, दवाखान्यापर्यंत सगळे प्रश्न जैसे ते आहेत. नागरी प्रश्नावर ही निवडणूक आम्ही लढली. काँग्रेस हा महाराष्ट्राभरामध्ये जनतेच्या प्रश्नावर हा लढाई करेल आणि या देशामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था हे काँग्रेसनं आणलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा काँग्रेसनं आणलेला आहे. महिलांना 50% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसनं आणलेलं आहे. त्यामुळे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वायत्तता टिकली पाहिजे, हा मुद्दा घेऊन आम्ही मैदानात होतो. जनतेच्या न्यायालयात आम्ही आमचं नशीब आजमावतोय. या देशामध्ये दहशतवाद, हिंदू मुस्लिम, मंदिर मस्जिद आणि भ्रष्टाचाराचं जे फेक नेरेटिव्ह तयार केलेलं होतं ते सुद्धा ह्या प्रचारामध्ये त्यांनी आणलं. हा प्रचार भारतीय जनता पक्षाचा, सत्ताधाऱ्यांचा लोक हाणून पाडते. 19 तारखेला सत्ता बदल होणार आहे, पंतप्रधान मराठी माणूस होईल असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय. नेमकं काय प्रकरण आहे? हे बघा, अमेरिकेमधला एक माणूस होता, तो जगभरामध्ये प्रचंड बदनाम होता. अल्पवयीन मुली, विविध नेत्यांना, उद्योगपतींना तो पुरवायचा. अमेरिकेच्या संसदेमध्ये याच्यावरचं बिल पास झालेलं आहे. अमेरिकेच्या संसदेनं देशभरामधल्या अशा लोकांची यादी 19 तारखेला पटलावर मांडणार आहेत. जगासमोर नावं येणार आहेत. आदरणीय पृथ्वीराज बाबा सिनियर नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत. आरोप करायचे म्हणून ते कुठलेही आरोप करत नाहीत. 2 दिवस वाट बघा. महाराष्ट्रामधले, भारतामधले काही आजी माजी खासदार त्या यादीमध्ये तुम्हाला दिसतील. शेवटचा एक प्रश्न. आज आपण निलंगा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार करणार. एकूण प्रचाराची यंत्रणा पाहता काल चंद्रशेखर महसूल मंत्री बावनकुळे साहेब आले होते. ते असं म्हणाले की जे जे काय हवं आहे ते मी देतो. मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनीच असं म्हणाले होते की संभाजी पाटील निलंगे यांना आमदार करा, मी त्यांना मंत्री करतो. आता ह्या दोघांमध्ये 2 आमदारांमध्ये का तफावत होता? खरं म्हणजे हा प्रश्न तुम्ही इथले आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना विचारला पाहिजे. असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभयदान साळुंखेंनीच केलेला आहे. मी तेच म्हणतो की जर महसूल मंत्री त्यांच्या इथं येत असतील आणि महसूल मंत्री यांनी शब्द दिल्याचं तुम्हीच सांगत आहात, तर हा प्रश्न खरंच संभाजीराव पाटील निलंगेकरांना विचारला पाहिजे की भारतीय जनता पक्षामध्ये तुमचं कोण ऐकतं का नाही? तुम्ही इथं गल्लीमध्ये सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना, पोलचिट्या वाटणाऱ्या कार्यकर्त्यांना, आमच्या बूथ प्रमुखाला धमक्या देताय, दाब टाकताय. कधीतरी बावनकुळ्यात दाब टाकून मंत्रीपद आणा ना, आमच्या तालुक्याचा विकास होईल. तुमचं भाजपात कोण ऐकत नाही, तुम्हाला भाजपामध्ये किंमत नाही, तुम्हाला निलंगा सोडून बाहेर कुठे कोण ओळखत नाही आणि तुम्ही इथं आता मंत्रिपदाचं भांडवल करताय. यांना मंत्रिपद कशाला देतील? आता भारतीय जनता पक्ष मंत्रिपद ते नितेश राणेला देतील, प्रवीण दरेकरांना देतील, चित्रा वाघांना सुद्धा देतील, पण संभाजी पाटील निलंगेकरांना देणार नाही. म्हणतात श्री अमित देशमुख यांनी निलंग्यात येऊन मोठ्या मोठ्या गोष्टी पाण्याच्यावर बोलू नये. लातूरमध्ये पाणीची पहिले सोय करावं आणि शाजीखाना मी लातूरमध्ये बांधलाय, त्यांनी बांधले नाही. एक खडी निलंग्याला दिली नाही, तर मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा लातूरला बघावं असं ते म्हणतात. संभाजी पाटील निलंगेकर साहेबांना विनंती आहे, अगोदर निलंग्यामध्ये घर करा, मग निलंग्याचं बोला म्हणा. तुम्ही राहणार लातूरमध्ये आणि निलंग्यामध्ये विकास झाला नाही म्हणून सांगणार काय? कुठे जातात निलंगेकर साहेब? कुठं आहे घर त्यांचं? आदर्श कॉलनीमध्ये लातूरच्या.
LIC कॉलनीमध्ये लातूरच्या. तुम्ही अमित देशमुख साहेब मतदारसंघाचे ज्या आमदार आहेत तिथं स्वतःचं घर करता, तिथल्या विकासाचं सगळं तुम्ही लाभ घेता आणि निलंग्यामध्ये विकास झाला नाही म्हणून अमित भयांनाच प्रश्न विचारताय. निलंगेकर साहेब, 8 वर्ष तुमच्या हातात नगरपालिका होती. तुमचं कचऱ्याचं टेंडर कोण्या नातेवाईकाच्या नावावर आहे निलंगेकरांना माहीत आहे. तुम्ही साध्या तुमच्या एका कार्यकर्त्याला सुद्धा 2 रुपये मिळणारं साधं गुत्तेदारीचं चांगलं काम दिलं नाही. तुमचे सगळे नातेवाईक आणून तुम्ही निलंग्यामधल्या जनतेच्या पैशावर त्यांची घरं उभा केली आणि तुम्ही निलंगेच्या विकासावर अमित भयांवर टीका करताय.